कोरोनाच्या काळामध्ये जे आपण लोकांची सेवा केली त्याच्यामध्ये आपण बरेच प्रकारची सेवा केली। एखाद्याचा मृत्यू झाला त्या ठिकाणी आपण अंत्यविधीला गेला। तो काळ असा होता की बाप मुलाच्या आणि मुलगा बापाच्या मैतीला जात नव्हता। अशा प्रसंगी तुम्ही खूप लोकांना मदत केली, मैती केल्यात, लोकांना अन्न पुरवठा केला। त्यावेळेस बापट साहेबांनी तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी टाकली होती, ती तुम्ही योग्य पद्धतीने तुम्ही पार पाडली। आणि आता आज बापट साहेब नाही आहे तर त्यांची तुम्हाला कमतरता जाणवते का? मला आत्ता सध्या भाऊ असले तरी असल्यासारखेच आहे, कारण की आत्ता मुरली अण्णा असो किंवा हेमंत भाऊ असो, हेमंत भाऊंनी बी मला लॉकडाऊनमध्ये जे तिथले महाराष्ट्र पोलीस कर्मचारी आहे ससूनचे, हेमंत भाऊंना मी पत्र दिलं। हेमंत भाऊंनी दगडूशेठ मार्फत त्यांना सगळं जेवण, कारण की त्यांना सगळं करोनाचा लागण झाला होता, त्यामध्ये मी सगळं मला भरपूर अण्णांनी झालं, हेमंत भाऊंनी झालं सहकार्य केलं आणि ते खासदार बी झाले अण्णा आणि हेमंत भाऊ बी आमदार झाले, कारण की आम्ही सोबत राहून करोनामध्ये काम केलं। आता आपण पाहिलं की हे जैनुद्दीन शेख कसबा मतदारसंघातूनही त्यांनी याच्या आधी काम केलेलं आहे। स्वर्गीय गिरीश भाऊ बापट यांचे खूप जवळचे आणि लाडके कार्यकर्ते मानले जात आहेत, तर त्याबद्दल आपण या जैनुद्दीन यांना काय सांगाल? या संदर्भात आपण काय माहिती द्याल आणि बापट साहेबांबद्दल आपण काय दोन शब्द सांगू इच्छिता? भाऊंनी आम्हाला एवढं शिकून गेलं की लोकांच्या मनामध्ये बसा, लोकांचे कामं करत राहा, कामानीच माणसाचं जे आहे ना, जेवढं तुम्ही काम करत राहील ते कामाने नाव होतो आणि नावाने काम होतो। तर आज तेवढी परिस्थिती आली की मी त्यांच्या मार्गदर्शनावरती चाललं, कामाने एवढं काम करत आलं की आज माझं स्वतः लोक नाव घेतात की मी तर कधीच विचार नाही केला होता की मी महानगरपालिका लढन, मी सदस्य होईन आणि परमेश्वर मला संधी देईन की लोकांच्या चांगल्याप्रमाणे सेवा करायची